मंदिर तयार झालं. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. सोन्याचं शिव मंदिर झालं आणि त्या शिव मंदिरामध्ये तुम्हाला सांगतो साक्षात हनुमंतराया प्रगट झाले. हनुमंतरायानं त्या लेकराला मांडीवर घेतलं, त्याच्या कानामध्ये मंत्र टाकला, सांगितलं, त्याला गुरुमंत्र दिला पंचाक्षरी ओम नमः शिवाय. ते त्या शत्रूला माहीत झालं, बाकीच्या लोकांना माहीत झालं की लेकराला हनुमंतराया प्रगट झाला, शिव प्रसन्न झाला. त्यांनी सांगितलं आम्हाला तुझा मनी नको, आम्हाला त्या लेकराचं दर्शन घ्यायचं. सगळा वैरभाव टाकून दिला. चंद्रसेन राजानं बघा त्या राजे लोकांना सगळ्यांना मिरवत नगरीमध्ये आणलं. सुवर्णाचं शिवमंदिर झालं, मोत्याचा कळश झाला. त्या लेकराचं नाव हनुमंतानं श्रीकर ठेवलं. श्रीकर ठेवलं आणि श्रीकर ठेवल्याच्या नंतर त्या श्रीकराला सांगितलं, बाळा तुझ्या 8व्या पिढीमध्ये भगवान कृष्ण जन्माला येणार आहे. ही अशी शिव संस्कृती आहे, अशी शिवभक्ती आहे. शिवदास म्हणे ऐशी शिवभक्ती, कर्मा कर्मी गुंती नसे जेते. भगवान कृष्णाचा बघा मूळ बघा वृत्तांत. 8 पिढ्याच्या अगोदर त्या श्रीकरानं शिवभक्ती केली आणि एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो तुझ्या पिढीमध्ये 7व्या पिढीमध्ये नंदराज आणि एवढ्यामध्ये वसुदेव येईल. तुमच्या दोन्ही घरी मी जन्म घेईल, एकाच्या पोटाला जन्म घेईल आणि एक प्रतिपाळ करेल, दोघाचं बी कल्याण करून टाकेल. एका मेण्यामध्ये 2 तलवारी ठेवेल. तुझ्या 8वी पिढीमध्ये भगवान कृष्ण जन्माला येईल साक्षात. एवढ्यामध्ये 8वा अवतार भगवंताचा हरि अवतार प्रसिद्ध 24, त्याने तो महेश स्तविला हो. किती अवतार आहे हरीचे? 24 अवतार आहे. त्या 24 अवतारापैकी 8वा तुम्ही त्या मधुसूदन आठवा शिव शिव वाचे सतत आठवा आणि कनाठवा दुजे काही शिव शिव वाचे सतत आठवा. आणि अशा प्रकारचं बघा 8व्या पिढीमध्ये भगवान कृष्णाने बघा तुम्हाला सांगतो त्या कंसाच्या बघा एवढ्यामध्ये कंसानं काय केलं, वसुदेवाला देवकीची वरात काढली. वरात काढल्याबरोबर आकाशवाणी झाली, हे मूर्खा काय वरात काढली तू? याच्या पोटाला जो 8वा वैरी येणार आहे ना तो तुला संपवणार आहे. कंसानं तलवार काढली त्या देवकीला मारायला सुरुवात केली. वसुदेवानं हात पकडले, तुला कोण मारणार आहे? हिचं अपत्य मारणार आहे ना, हिचं अपत्य निर्माण झालं की तुझ्याकडे आणून देईल, तुला अपत्यच मारणार आहे ना. दगडावर आपटू 6 लेकरं मारले. 7वा गर्भ रेवतीच्या पोटामध्ये गेला. कसा गेला? वसुदेव कुठं होता, रेवती कुठं होती, कसा गेला? आता चिंतनाला आपल्याला वेळ नाही आहे. सांगू शकतो आपण सगळं आहे आपल्याकडे भांडवलाची काही अडचण नाही, पण वेळेचा आपल्याला संभव आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो 6 लेकरं मारून टाकले. 7वा गर्भ जिरला म्हणून सांगितलं. तो रेवतीच्या पोटामध्ये गेला बळीराम दादा. आणि 8व्यानी भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आले. आज गोकुळाष्टमीचा दिवस आहे. आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा. अशी ही शिवसंस्कृती आहे. शिवसंस्कृतीची कडीला कडी नाती म्हणजे शिवापासूनच सगळं निर्माण झालेलं आहे. निर्माण मोहम जित संग दोषा अध्यात्म नित्यम विनिवृत्त कामा. अशा प्रकारचं झालेलं हे 21 दिवसाचं वाकपुष्प भगवान कृष्णाच्या भगवान भोलेनाथाच्या चरणी समर्पित करून आजच्या सेवेला पूर्णविराम. उद्याच्या कथेमध्ये आणखीन गोड कथा आपण श्रवण करणार आहे. आज गोकुळाष्टमी, श्रवण नक्षत्र, भगवान कृष्णाचाही या ठिकाणी जन्म साजरा आपण या कथेतून केला. तुम्हाला सांगितलं भगवान कृष्णाचा जन्म कसा झाला, कोणत्या पिढीपासून बघा एवढ्यामध्ये कसा झाला. 8 पिढ्याच्या अगोदर श्रीकरानं बघा शिवभक्ती केली. म्हणून सर्वांनी शिवभक्ती करावी.
अशा प्रकारची